नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी काही व्हेजिटेबल्स खरेदी करण्यासाठी माझ्या रूमच्या जवळच असलेल्या शॉपमध्ये जाणार आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत की कुवेतमध्ये व्हेजिटेबलची प्राइस किती आहे ते. तर मी निघालेलो आहे शॉपकडे. आज मी तुम्हाला व्हेजिटेबलची प्राइस कुवेत देशामध्ये किती आहे ते दाखवणार आहे. सर्वांना विनंती आहे की हा व्लॉग सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे आपल्याला इतर व्हिडिओज किंवा इतर व्लॉग्स मी जे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे ते तुम्हाला पाहता येतील. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय हे आहे फ्रेश ग्रँड. या ठिकाणी इंडियन प्रॉडक्ट त्याचबरोबर इंडियामधून येणारे फ्रेश व्हेजिटेबल्स मिळतात. मला लागणाऱ्या वस्तू मी अगोदर खरेदी करतो. या ठिकाणी चपाती पॉकेट आहे. 10 पीस चपाती असतात यामध्ये. 250 फिल्स म्हणजे इंडियाचे 67 रुपीज, 67 रुपीज इंडियामधले. हे चपाती पॉकेट 5 दिवस आपण यूज करू शकतो, त्यानंतर ते एक्सपायर होतं. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की जगातली हायेस्ट करन्सी आणि स्ट्रॉंगेस्ट करन्सी ही कुवेत देशाची आहे. 1 दिनारची व्हॅल्यू इंडियामध्ये 270 रुपये होते. त्याविषयी सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या व्लॉगमध्ये बनवणार आहे. मी प्रत्येक व्हेजिटेबलची प्राइस डिस्प्लेवरती देतोय, पहा. या ठिकाणी पिकलेला मँगो आहे. इंडियाची प्राइस 405 रुपये किलो आहे. ऑरेंज बघू शकता 81 रुपये किलो इंडियाची प्राइस. ग्रीन मँगो आहे म्हणजे कच्चा आंबा 351 रुपये किलो. लॉंग चिल्लीची प्राइस, मोठी मिरची 189 इंडियन रुपीज म्हणजे 189 रुपये किलो. या ठिकाणी लिंबू आहे 395 फिल्स म्हणजे इंडियाचे जवळजवळ 108 रुपये किलो. त्यानंतर वांग्याची प्राइस 300 रुपये किलो. करन्सी अनुसार या सर्व रेट्स आहेत. आज मला भेंडी घेणार आहे. माझ्या डाव्या बाजूला रेड ग्रेप्स आहेत. जवळजवळ 304 रुपये किलो इंडियन प्राइस आहे त्याची. तर मी काही निवडक भेंडी घेतोय. मी माझ्यासाठी व्हेजिटेबल्स खरेदी केलेले आहेत आणि मी परत रूमकडे निघालेलो आहे. आज मी तुम्हाला दाखवलं की कुवेत देशामध्ये करन्सी अनुसार व्हेजिटेबलचे रेट पण तसेच आहेत. मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.